मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्याप्रमाणे आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे. नवरात्रीविषयी मी खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे की घट कधी उठवावे, नवमीचा उपवास कधी सोडावा, कडाकणी माळ कधी घालावी, कडाकणी कधी बांधावी, कन्यापूजन कधी करावे, महत्त्व याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, मैत्रिणींनो, नवरात्री देवीची स्थापना ही अश्विन शुद्ध प्रतिपदेला केली जाते. त्यानंतर 9 दिवस 9 रात्र साजरी केली जाते आणि 10व्या दिवशी विजयादशमी दसरा असे साजरा केला जातो. यालाच विजयादशमी दसरा असे म्हणतात. तरी मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी कुळाचाराची पद्धत वेगळी असते. प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते. घटस्थापना करणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच घटाचं उद्यापन करणंही महत्त्वाचं असतं. काही ठिकाणी 9व्या दिवशी विसर्जन केले जाते तर काही ठिकाणी 10व्या दिवशी घट विसर्जन केले जातात. यावर्षी घट 9व्या दिवशी म्हणजे 11 ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी घट हलवले जातात. काही ठिकाणी दसऱ्या दिवशी घटाचे विधिवत पद्धतीने विसर्जन केले जाते किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी घट विसर्जन केले जातात. मित्रांनो, मैत्रिणींनो, नवरात्रीत 9 दिवस हे देवी शक्तीने व्यापलेले व पवित्र असे दिवस असतात. ज्यांचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी नवमीच्या दिवशीच उपवास सोडायचा आहे. त्याच दिवशी सकाळी देवीची तळी भरायची आहे. देवीची तळी भरणे खूप शुभ आहे. जसे की आपण खंडोबाची तळी भरतो तसे देवीची ही तळी भरायची आहे. त्यामुळे घट हलवण्याआधी देवीची आपण नक्की तळी भरायची आहे. यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्याला राहतो. नंतर देवीला पुरणपोळीचा खीरपुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग घट हलवून उपवास आपण सोडायचा आहे. मैत्रिणींनो, आता आपण पाहूया की देवीला कडाकण्याचा फुलोरा कधी बांधावा. देवीला कडाकण्याचा फुलोरा पंचमी, सप्तमी, अष्टमीला व नवमीला सुद्धा कडाकण्याचा फुलोरा आपण बांधतो. या काही ठिकाणी 5, 7 किंवा व कडाकण्याचा फुलोरा आपण बांधतो. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते. ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण बांधू शकतो. फक्त एका गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे की कडाकण्याची पद्धत ही विषम संकेत असावी. याची काळजी घ्या. आणि घरातल्या घटाला देखील कडाकण्याचा फुलोरा आपण बांधतो आणि काही लोक देवीच्या मंदिरात जाऊन देखील बांधतात. कडाकण्याची माळ करून घटाला बांधतात. कडाकण्यामध्ये देखील खूप प्रकार असतात. वेणी, फणी, कानातलं, पैंजण, जोडवी, पाण याची माळ करून घटाला घालतात. मैत्रिणींनो, तुम्ही 9 दिवसात देवीची ओटी कधीही भरू शकता. त्यात अष्टमी, नवमीला देवीची ओटी भरली तर अधिकच उत्तम. नवरात्रीत अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन केले जाते. नवरात्री शक्तीची उपासना केली जाते. मैत्रिणींनो, नवरात्रीत 2 ते 9 वर्षाच्या मुलींची पूजा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. या मुलींना साक्षात देवीचे स्वरूप मानले जाते. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर गुरुवार अष्टमी व शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर नवमी आहे. या दिवशी कन्यापूजन केले जाते. तुम्ही 9 दिवसात कधीही कन्यापूजन केले तरीही चालेल, पण सगळ्यात महत्त्वाचा दिवस हा आहे की अष्टमी आणि नवमी या दिवशी कन्यापूजन करणे हे अधिकच उत्तम आहे. मैत्रिणींनो, कुमारिकेच्या पूजेला महत्त्व आहे. देवी मातेला भोग अर्पण केल्यानंतर मुलींना खीर अर्पण करायची आहे. तुम्ही मुलींना जेवण करू शकता. छानसा नैवेद्य, पुरी भाजी वगैरे करू शकता. पण त्याबरोबर देवीला खीर खूप प्रिय आहे. तुम्ही खीर करू शकता. यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो. नंतर भोजनानंतर सर्व मुलींना शृंगाराचे साहित्य आपण गिफ्ट म्हणून द्यावयाचं असते. त्यानंतर आपण त्यांना दक्षिणा द्यायची आहे. त्यांच्या डोक्यावर छोट्या चुनऱ्या भेटतात बघा बाजारात, तर त्या चुनऱ्या घ्यायच्या आहेत. देवीला चुनरी खूप प्रिय आहे. तर ती चुनरी छोटी आपल्या रुमाल कसा असतो त्या पद्धतीच्या चुनऱ्या असतात, त्यासुद्धा आपण दिल्या तरी चालतील. तर त्यांना नमस्कार करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे. कारण नवरात्रीत 9 दिवसात देवी कुठल्या स्वरूपात आपल्या घरी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळं आपण मुलींनाच नाही तर मुलांनासुद्धा तुम्ही जीव घालू शकता. कारण देवी ही कुणाच्याही रूपात येऊ शकते. एवढंच की कुमारिका म्हणजे 2 ते 9 ह्या वयोगटातल्या ज्या कुमारिका असतात त्या लक्ष्मी स्वरूप असतात. म्हणून आपण त्यांना जेवायला घालतो, त्यांना शृंगाराचे साहित्य देतो, त्यांच्याकडून आशीर्वाद घेतो. त्याचबरोबर आपल्या घरात कोणी येऊ दे, सवाशण स्त्री येऊ दे, पाहुणे येऊ दे, मुले येऊ दे, त्यांना तुम्ही तसेच पाठवू नका. त्यांना जीव घाला, जेवायला द्या किंवा नाश्ता द्या. काहीच नाही जमले तर त्यांच्या हातावर साखर किंवा गूळ तरी द्या, पण त्यांना तसेच पाठवू नका. कारण नवरात्रीत 9 दिवस देवी ही आपल्या घरात विराजमान करत असते आणि देवी कुठल्या रूपात आपल्या घरी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळं कोणालाही आपल्या घरी आल्यानंतर उपाशी जाऊ देऊ नका. ह्या गोष्टीची काळजी घ्या.
या दिवसात सगळ्यात महत्त्वाचे मुलींना दुखवायचे नाही. मुली या लक्ष्मी स्वरूप असतात, तसेच स्त्रियांनाही दुखवू नये. मग तुम्ही कितीही देवपूजा करा, त्याचे फळ तुम्हाला प्राप्त होत नाही, याची काळजी घ्या. मैत्रिणींनो, नवरात्र साजरी करण्यामागचा हेतू असा आहे की मुली आणि महिला या पूजनीय आहेत. आदिशक्ती अंबिकेची म्हणजे शक्तीची पूजा, कुमारिकेच्या पूजेशिवाय देवीचे पूजन पूर्ण होत नाही असे म्हटले जाते. शास्त्रानुसार एका कुमारिकेच्या पूजेमुळे ऐश्वर्य संपत्ती प्राप्त होते, 2 कुमारिकाच्या पूजेमुळे मोक्ष प्राप्त होतो, 3 कुमारिकेच्या पूजेमुळे धर्म, काम, अर्थ, मोक्ष प्राप्त होतो, 4 कुमारिकेच्या पूजनाने राज्यपद मिळते, 5 कुमारिकाच्या पूजनाने विद्या प्राप्त होते, 6 कुमारिकेच्या पूजनाने कीर्ती, मान सन्मान प्राप्त होतो, 7 कुमारिकेच्या पूजनाने सुख समृद्धीची प्राप्ती होते, 9 कुमारिकेच्या 8 कुमारिकेच्या पूजनाने समृद्धी आर्थिक समृद्धी पैसा हे प्राप्त होते, 9 कुमारिकेच्या पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही एका कुमारिकेला जेव घालू शकता, 2 कुमारिकेला जेव घालता, तुम्हाला जसे जमेल तशा कुमारिकेंना तुम्ही जेव घालू शकता. 9च कुमारिकेला जेव घालावे असं काही नाही, तुम्हाला जेवढ्या मुली भेटतील तेवढ्या तुम्ही मुलींना जेव घालू शकता. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनात जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावी. मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानासोबत श्री स्वामी महाराजांना, कुलदेवीला, कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावेत. प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपीखाली किंवा कानावर धारण करावे. घटाची माती आपल्या शेतात किंवा पवित्र ठिकाणी विसर्जन करावी. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कमेंट्समध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. आणि कमेंट्समध्ये श्री दुर्गा देवी नमः, श्री कुलदेवताये नमः असे लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. देवी महाराणीचा, आई जगदंबेचा तुमच्यावर आशीर्वाद, अशीच कृपादृष्टी तुमच्यावर राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.